नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या एम.एच. योजना जॉब्स अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बी.एस.सी. ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे ॲग्रोनॉमी या सब्जेक्टसाठी, त्या सब्जेक्टच्या सिरीजमधील त्या लेक्चर सिरीजमधील हे आहे ते 4थ्या क्रमांकाचं लेक्चर फॉर द फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर। कोर्स नंबर इज ॲग्रो 111 क्रेडिट 1+1=2। या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत टिलेज अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज। अगदी इम्पॉर्टंट असा हा लेक्चर होणार आहे की हे जे टिलेज हा कन्सेप्ट आहे तो एकदम सोपा आणि लक्षात राहण्यासारखा आहे। आणि या ॲग्रोनॉमी या पूर्ण ह्या सब्जेक्टमधील टिलेज अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज जो कन्सेप्ट आहे तो विद्यार्थ्यांच्या एकदम आवडीचा असतो, कारण की याच्यावर जे क्वेश्चन येतात ते लिहिण्यासाठी काही अडचण येत नाही। चला तर मित्रांनो सुरू करूया टिलेज अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज। तर सुरुवात करूया टिलेजच्या डेफिनेशनपासून। या ठिकाणी पहा, द मॅन्युप्युलेशन ऑफ सॉइल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स for loosening the surface crust and bringing conditions favorable for seed germination and crop growth। म्हणजे काय करायचं आहे पहा, जी तुमची जी सॉइल असेल त्या सॉइलवरती वेगवेगळे जे टूल्स आहेत ते यूज करून आपल्याला जी सॉइल आहे ती भुसभुशीत किंवा पेरण्यायोग्य करायची, जेणेकरून त्या सॉइलवरती सीड्स आहे ते जर्मिनेशन होऊ शकेल आणि त्या प्लांटची आपल्याला पाहिजे तेवढी ऑप्टिमम ग्रोथ होऊ शकेल। या सर्व क्रियेला म्हणायचं टिलेज, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मशागत। त्यानंतर सेकंड जे डेफिनेशन असणार आहे ती पहा, टिलेज ऑफ द सॉइल कंसिस्ट ऑफ ब्रेकिंग ऑफ हार्ड कॉम्पॅक्ट सरफेस to certain depth and other operations are followed for bringing the soil in good physical condition for proper crop growth। म्हणजे जमिनीचा जो हार्ड सरफेस तयार झालेला असेल तो आपण ब्रेक करायचा विविध ऑपरेशन्स घेऊन, कशासाठी? त्या सॉइलची फिजिकल कंडिशन चांगली होण्यासाठी। नंतर ती फिजिकल कंडिशन जर तयार चांगली झाली तरच आपल्या जे पेरलेलं आहे त्या क्रॉपची ग्रोथ होणार आहे। म्हणजे थोडक्यामध्ये मशागत करणे हाच अर्थ आहे। त्यानंतर पहा, ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज टू मेक द सॉइल लूज अँड पोरस। माती भुसभुशीत आणि फ्रेएबल होण्यासाठी टिलेज करणं अत्यंत गरजेचं असतं। टू रिमूव्ह वीड्स, तण त्या आपल्या एरियामधून काढून टाकण्यासाठी टिलेज ऑपरेशन घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। टू मिक्स मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स, टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट अँड देअर एग्ज। आपण जे टिलेज ऑपरेशन घेतल्यानंतर जे इन्सेक्ट असतील ते आपल्या सॉइलच्या सरफेसच्या वरती येतील आणि ते सोलर रेडिएशनमुळे डिस्ट्रॉय होऊन जातील। टू एरेट द सॉइल, मातीमध्ये आपण ऑपरेशन घेतल्यामुळे काय होणार आहे, मातीमध्ये एरेशन होणार आहे, हवा खेळती राहील। टू इन्क्रीज द सॉइल टेम्परेचर, आपण जे टिलेज ऑपरेशन घेतल्यामुळे काय होणार आहे, जो मातीचा खालचा जो थर आहे तो वरती येणार आहे, त्यामुळे काय होतं, सॉइल टेम्परेचरमध्ये वाढ होते। टू रिमूव्ह स्टबल्स, जे तण किंवा काही जे राहिलेले प्लांट्सच्या आधीच्या प्लांट्सचे जे प्रोडक्ट्स असतील किंवा रिमेनिंग मटेरियल असेल, ऑर्गॅनिक मॅटर असेल, ते काढण्यासाठी टिलेज ऑपरेशन घेतलं जातं। टू ब्रेक हार्ड पॅन बिग स्टोन्स, म्हणजे काय बघा, जर काय एखाद्या जमिनीवरती किंवा आपल्या फील्डवरती पावसामुळं किंवा सतत तिथून चालत गेल्यामुळे किंवा प्रवास केल्यामुळे हार्ड पॅन तयार होतो, म्हणजेच त्या ठिकाणी जाड असा पापुंदर तयार झाल्यासारखं आपण बघतो पहा।
किंवा त्या ठिकाणी बिग स्टोन्ससुद्धा आढळून येतात, म्हणजे दगड, मोठे दगड ते काढण्यासाठी सुद्धा टिलेज हे ऑपरेशन केलं जातं. टू इनकॉर्पोरेट ऑर्गॅनिक मॅन्युअर्स पुरण्यासाठी किंवा या थरावरून खाली मातीमध्ये पुरण्यासाठी सुद्धा टिलेज ऑपरेशन घेतलं जातं. टू हॅव रिपीटेड एक्सचेंज ऑफ एअर अँड गॅसेस. या ठिकाणी काय होतं पहा, टिलेजमुळं खालचा जो थर आहे तो वरती येतो, वरचा तो खालच्या ठिकाणी जातो, त्यामुळे रिपीटेड एक्सचेंज होतं एअर अँड गॅसचं. टू प्रिपेअर सीड बेड फॉर जर्मिनेशन. हे टिलेजचं जे मेन कन्सेप्ट आहे किंवा जे मेन उद्दिष्ट आहे ते हेच आहे की सीड बेड तयार करणं जर्मिनेशन होण्यासाठी. त्यानंतर पहा, ॲडव्हान्टेजेस और बेनिफिशियल इफेक्ट्स ऑफ टिलेज. फर्स्ट इज द पोर स्पेस, सॉइल स्ट्रक्चर, बल्क डेन्सिटी, सॉइल वॉटर, सॉइल टेम्परेचर. या सर्वांमध्ये इम्प्रूव्हमेंट होती, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर इफेक्ट ऑन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल बघा. इट ॲक्सेलरेट वेदरिंग ऑफ द सॉइल. इट हेल्प्स फॉर लिचिंग साल्ट फ्रॉम द सॉइल, improve the availability of plant nutrients, increase efficiency of some herbicides and pesticides. तर हा होते केमिकल प्रॉपर्टी ऑफ सॉइल. सॉइलच्या प्रॉपर्टीवरती टिलेजचे काय इफेक्ट होतात. नाउ नेक्स्ट इज द इफेक्ट ऑन बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. फर्स्ट इज द मॅनेजमेंट ऑफ वीड, सेकंड मॅनेजमेंट ऑफ इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीजेस, थर्ड इज द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ प्लांट रूट्स अँड सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे जे सर्व आहेत, वीड्स, इन्सेक्ट म्हणा, पेस्ट म्हणा, किंवा जे प्लांट रूट आहेत आणि मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, या सर्वांवरती बेनिफिशियल इफेक्ट होतो टिलेजमुळे. नाव नेक्स्ट इज इफेक्ट ऑफ टिलेज ऑन ग्रोथ. या ठिकाणी पहा, टिलेज प्रोव्हाइड फेवरेबल कंडिशन्स फॉर जर्मिनेशन, इमर्जन्स अँड ग्रोथ ऑफ क्रॉप. टिलेज काय करतं, जे फेवरेबल कंडिशन आहेत जर्मिनेशनसाठी आणि आपलं जे पीक आहे ते उगवून येण्यासाठी त्या कंडिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. त्यानंतर आपण पाहूयात डिसॲडव्हान्टेजेस किंवा बॅड इफेक्ट ऑफ टिलेजेस. इफ टिलेज ऑपरेशन कॅरीड टू वेट कंडिशन, म्हणजे जास्त ओलावा असलेल्या जमिनीमध्ये, बाय हेवी इम्प्लिमेंट्स, इट विल ॲडवर्स इफेक्ट ऑन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, त्याचबरोबर जर्मिनेशन, ग्रोथ अँड यील्ड ऑफ क्रॉप. जर का ओलाव्या जमिनीमध्ये आपण जर टिलेज ऑपरेशन घेतलं तर या फिजिकल प्रॉपर्टीवरती, जर्मिनेशनवरती, ग्रोथ किंवा यील्डवरती हे ॲडवर्स इफेक्ट करतं. त्यानंतर पहा, फ्रिक्वेंट टिलेज ऑपरेशन अफेक्ट पोर स्पेस अँड बल्क डेन्सिटी. जे सारखे जर टिलेज ऑपरेशन घेतले तर ते पोर स्पेस आणि बल्क डेन्सिटीवरतीही परिणाम करतं. समटाइम्स इंटर टिलेज ऑपरेशन्स लाईक प्लाविंग, cloud crushing, harrowing, etc. may result in formation of hard pan and also erosion of soil. जेव्हा आपण इंटरटिलेज ऑपरेशन्स घेतो तेव्हा काय होऊ शकतं पहा, हार्ड पॅन किंवा सॉइलचं इरोजन होऊ शकतं. त्यानंतर पहा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक अर्थवर्म आर एक्सपोज्ड टू द हीट बाय टिलेज. जे जमिनीमध्ये जे अर्थवर्म्स आहेत, जे गांडूळ म्हणतो त्यांना आपण, ते टिलेजमुळे काय होतात, ते सॉइल सरफेसवरती येतात, त्यामुळे काय होतात, ते हीटला एक्सपोज होतात आणि त्याच्यावरती ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतो. समटाइम्स सीड जर्मिनेशन, ग्रोथ अँड यील्ड ऑफ क्रॉप इज अफेक्टेड. टिलेजचे जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत त्यामध्ये हे इम्पॉर्टंट डिसॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर आपण पाहूयात या लेक्चरपासून आपण कोणते क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो. डिफाईन टिलेज अँड राईट ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. सेकंड, ॲडव्हान्टेजेस और बेनिफिशियल इफेक्ट्स ऑफ टिलेज. थर्ड, डिसॲडव्हान्टेजेस और बॅड इफेक्ट्स ऑफ टिलेज. आणि त्यानंतर आपला जो कन्सेप्ट आहे, आन्सर इन कमेंट बॉक्स. त्यामध्ये तुमच्यासाठी क्वेश्चन असणार आहे, Who is the father of tillage? Who is the father of tillage?
तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचा आहे. तर पाहूया किती विद्यार्थी बरोबर आन्सर देतात. तर मित्रांनो, आपण जो हे लेक्चर सिरीज चालू केलेली आहे त्या लेक्चर सिरीजचा फायदा इतर विद्यार्थ्यांनाही व्हावा असं आम्हाला वाटतं आणि हेच तुम्हालाही वाटलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचे जे कॉलेजमधील जे मित्र आहेत किंवा आपले जे नातेवाईक BSc ॲग्रीला शिकत असतील तर त्यांना या लेक्चर सिरीजची माहिती द्यायची आहे. किंवा तुमचा जर व्हॉट्सअपचा ग्रुप असेल मित्रांचा मैत्रिणींचा, त्यामध्ये तुम्ही ह्या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आपण अशा प्रकारे सर्व जे कोर्सेस आहेत त्यांचे लेक्चर्स घेणार आहोत आणि तुमच्या मागणीनुसार तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. या नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा मिळतील. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामधील एज्युकेशन या चॅनलमध्ये तुम्ही ॲड व्हायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व नोट्स मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी हे लेक्चर संपते. चला तर मी आता तुमची रजा घेतो. धन्यवाद.